बरं वाटतंय का तुला? त्रास नाही ना होते? नाही प्रीती, अगं काय वेडेपणा आहे हा? असा जीव द्यायचा प्रयत्न करतं का कुणी? आधीच आपल्या घरावर काय परिस्थिती आली आहे माहिती आहे तुला. त्यात तुला काय झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? मग काय करणार होते आणि काय करू जगून? प्रीती, 2 दिवसापूर्वी सगळंच किती छान चाललं होतं. आता होतेच नव्हतं झालं. माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त अंधार दिसतोय. मग काय करू आता जगून? अगं पण ह्यालाच तर परिस्थितीपुढे हार पत्करणं म्हणतात प्रीती. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्या पुढे हार मानणार आहेस तू? अगं तुझी काहीही चूक नसताना तू स्वतःला इतका त्रास करून घेतलास. आणि ज्यांची चूक आहे ते सुखाने जगतायत आताही. नाही प्रीती, आता त्यांना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल हा विचार करायचा. खचायचं नाही आता. आता आपल्याला लढायचंय प्रीती, लढायचंय आपल्याला. ताई ये. चल. ताई बघ त्यांच्या डोळ्यात आणि मला सांग काय दिसतंय. सांग. फक्त आणि फक्त प्रेम आहे आपल्याबद्दल त्यांना. बस. अगं साधं आपल्याला खर्चटलं तरी दादाच्या काळजात धस्स व्हायचं. अगं तू रिप्लाय थोडा लेट दिला तर सुजयला पण काळजी वाटायची. हो ना? आणि आज तू आत्महत्येचा प्रयत्न केलास. अगं त्यांना काय वाटत असेल की माझी बहीण आणि माझी होणारी बायको आम्ही नाही आहोत म्हणून स्वतःचा जीव संपवायला निघाली. अगं ते जिथे कुठे असतील तिथून आपल्याला बघत असतील ना ग. दादाला तर असं वाटत असेल की तू सगळ्यांची काळजी घेशील. मला, कीर्तीला, आईला सगळ्यांना तू धीर देशील. आणि तूच असं केलंस. ताई अगं आई आणि सुभद्रा काकूचा तरी विचार कर. त्यांच्यासाठी आपल्याला सावरायला हवं. ताई मला वचन दे. वचन दे की यापुढे आत्महत्येचा विचार कधीच करणार नाहीस. वचन दे अगं. मी तुला वचन देते, मी यापुढे असं कधीच काही नाही करणार. लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडे आणि तुम्हा सगळ्यांची जबाबदारी मीच घे. आले मी. आणि सुजय, तुला आणि दादाला मी वचन देते, ज्याने तुम्हाला मारलंय त्याच्या अख्ख्या कुटुंबाला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. शेवटच्या क्षणी तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्याच वेदना मी जिवंतपणे रोज त्या कुटुंबाला दे. नरक करून ठेवेन मी त्यांचं आयुष्य.
तुम्ही कधीपासून आहात इथे? मी काय येत जातच असतो. ह्यावेळी जरा जास्त थांबलो. सवय झाली आता या खोलीची मला. म्हणजे असं का? अरे बाबा, आम्ही काय गरीब माणसं. अन्यायाविरुद्ध बोललो, पलटवार केला, सहन करण्याच्या पलीकडे जाऊन टोकाचं पाऊल घेतलं की झालं. चौकशी नाही, पुरावे नाही, कोण बरोबर कोण चूक काही बघायचं नाही. सरळ उचलायचं आणि इथं आणून टाकायचं. काय झालं काय होता? असंच रे, मोठ्या माणसाची पंगा मागात पडेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा ना, क्रांतिकारी बनावं लागतं. आणि क्रांतिकारी लोकांना तुरुंगाचा शाप असतोच की. मी आवाज उठवला, लगेच इथे आणलं आवाज दाबायला. खरं सांगू का, ह्यात माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यांच्यावर जी वेळ आली आहे ना, ती आता मला बघवत नाही. यांच्या दृष्टीनं मी गुन्हा केला आहे, पण त्याची शिक्षा माझ्या कुटुंबानं भोगायची. मला माझ्या शिक्षेचं काही वाटत नाही हो. मला त्याची सवय झाली. पण माझं कुटुंब, माझं घर, त्यांचं काय, एकुलती एक पोरगी आहे मला. ती सगळं एकटी करत असेल. बायको पण माझी आजारी असते. तिच्या औषधाचा खर्च, घर चालवण्याचा खर्च, शिवाय बाहेरील समाजातली माणसं, त्यात माझी तरुण पोरगी. तुला सांगतो, मनातनं नको नको ते विचार येतात. मला तिच्यासाठी इथून लवकरात लवकर बाहेर जायचं आहे. मला माहिती आहे ती एकटी लढत असेल बाहेर. मला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असेल, वकील शोधत असेल, जामीन तरी मिळतो का बघत असेल. पण जामिनाला माणसं आणि वकिलाला पैसा दोन्ही नाही हो तिच्याकडे. मला कळत नाही मी काय करू. काका शांत हो. होईल सगळं नीट. होय, तुझा भाऊ आलाय वकील घेऊन. तुला भेटायचं ना त्यांना. चल. प्रत्यक्ष जन्म देणारी आई तू आणि माझ्या या 3 बहिणी आईसारखी काळजी घेतात माझी. अभिजित सावेकरांच्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झालाय. आपला दादा गेला.